आपल्याबरोबर भाजपचे नेते आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आपल्याबरोबर आहेत। आज दिल्लीमध्ये राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली, ज्याच्यामध्ये तुमच्या विद्यमान खासदारांनी निवडणुका ज्या आहेत त्या मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती घेण्याची मागणी केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मी ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतो, ज्याच्यामध्ये उत्तम जानकर एका विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, बॅलेटवरती तिथली निवडणूक जी आहे ती व्हायला हवी होती, जेवढं मतदान ज्या गावामध्ये पडायला हवं होतं तेवढं पडलं नाही। खासदारांनीच अशा पद्धतीनं मशीन बंद करून बॅलेटवरती निवडणूक घेण्याची मागणी करणं कसं पाहता? माझी सगळ्याच लोकप्रतिनिधींना विनंती आहे की निवडणूक प्रक्रिया याच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि निवडणूक प्रक्रियेवर आपण लोकांच्या मध्ये केवळ राजकारणाचा डाव ठेवून अविश्वास निर्माण करणं हे योग्य नाही। आज सुद्धा देशामध्ये मतदान होताना 30% लोक ॲव्हरेज मतदान करत नाहीत आणि या लोकांच्या मनामध्ये आणखीन शंका निर्माण करणं आणि एकंदरच देशाच्या लोकशाहीला तडा देण्यासारखं होणार आहे। आपण सर्वजण शिकलेले आहात, सुज्ञ आहात, आपल्याला माहिती आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये छेडछाड होत नाही। झालेली निवडणूक ही व्हीव्हीपॅटवरच झालेली आहे। ज्यांनी लोकांनी मतदान केलं त्यांना आपण कोणाला मतदान केलं हे दिसत होतं। आता केवळ एक महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं, बहुमताने आलं, आकडे सगळे उच्चांकी मताने आले, देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले, मग लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण करायचा हाच वेळ त्यांनी, माझं म्हणणं आहे की सर्वच, म्हणजे ते जे असतील, राहुलजी असतील, ताई असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा उत्तमराव जानकर असतील, हे सर्व आज निर्वाचित लोकप्रतिनिधी आहेत आणि माझी या सर्वांना विनंती आहे की हा वेळ आपण TV मीडियावर एकमेकाला दूषण देण्याकरता न लावता, मी यापूर्वी जाहीर केलेलं आहे की जर कोणी निवडणूक मशीन हॅक केलं तर आम्ही संपूर्ण माझी प्रॉपर्टी त्याला लिहून देईल किंवा अन्य काय जर काय कुठली चॅलेंज करण्याची आपण त्याच्याच भूमिकेमध्ये होतो। आता हा फोकस डायव्हर्शन करण्यापेक्षा तुमचा वेळ ज्या लोकांनी आपल्याला मतदान केले, निवडून दिले, त्यांच्यासाठी समाज उपयोगासाठी त्यांचं खर्च कामं आपण अवेलेबल, सर्वांनीच जास्तीत जास्त वेळ अवेलेबल होऊन लोकांची कामं मार्गी लावण्याकडे प्रयत्न करा आणि जी लोक निवडून नाही आली त्यांना माझा सल्ला आहे की आपण पुढच्या निवडणुकीची तयारीला लागा। अशा निवडणूक मॅनेज निवडणूक होत नसतात आणि अशा फालतू गोष्टीकडे आपण वेळही खर्च न करता ज्यांनी त्यांनी आपापल्या गोष्टीच्या आपापल्या दिलेल्या जबाबदारीच्या प्रमाणे कामाला लागावे। तुम्ही असं म्हणताय की निवडणूक मॅनेज होत नाही किंवा EVM मशीन जे आहे ते हॅक केले जात नाही, मात्र जी मागणी होते ती म्हणजे की मशीनवरती निवडणुका न घेता बॅलेट पेपरवरती निवडणुका ज्या आहेत त्या घ्याव्या, या मागणीकडे कसं पाहता? अनेक निवडणुका याच्या आधी सुद्धा तुमच्या लोकसभेची निवडणूक जेव्हा EVM वर झाली त्यावेळेस त्यांनी कुणी बॅलेट पेपरची मागणी केली नाही। काहीसा भारतीय जनता पार्टीला देशभरातच त्याचा फटका बसला, आम्ही 304 वरून 240 वर आलो। अशा काळामध्ये कुणी मशीनची मागणी केली नाही। आता ज्यावेळेस महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस ते मराठीतली म्हण आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट, या पद्धतीने मशीनकडे चिन्ह दाखवायचं आणि आपली इस्पित साधून घ्यायचं, आपली पोळी भाजून घ्यायची, हे व्यवसायांनी बंद करावेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय प्रश्न आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी तुमच्याच फलटणमध्ये म्हणजे जे संजीवराजे आहेत किंवा मग रघुनाथराजे असतील यांच्या घरी इन्कम टॅक्स म्हणजे आयकर विभागाची कारवाई जी आहे ती झाली। तिथले माजी आमदार दीपक चव्हाण असं म्हणाले की राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई जी आहे ती करण्यात येते, याच्यामध्ये काय तथ्य आहे? नाही, याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही। त्याच्या आधी 8 दिवस आधी माझे सहकारी मित्र मनोज कांबळे पाटील यांच्याकडं सर्च झाला, त्याच्यावरून त्यांच्याकडं ते आमदार, आत्ताचे विद्यमान आमदार फलटणचे, त्यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत, 4.5 कोटी रुपयाची डिमांड त्यांना इन्कम टॅक्सने देऊन इन्कम टॅक्स त्यांच्या अकाउंट सीज करून गेलं। 3-4 दिवस आधीचा हा फलटणमधला केस आहे। सचिन पाटील विद्यमान आमदार त्यांचे हे भाऊ आहेत। एकटे संजीवबाबांकडे रेड झाली का तर नव्हे, तर अनेक ठिकाणी, जसं इंदापूर असेल, नगर असेल, अनेक ठिकाणी दूध व्यवसायावर त्यांच्या रेड झाल्या आणि मला वाटत नाही की याच्यामध्ये काय वेगळं आहे। हा एक रुटीन प्रोसिजरचा भाग आहे
याच्या आधी मलाही अनेक वेळा डिमांड नोटीस, अनेक वेळा सर्च, माझे इन्कम टॅक्स विभागाने सर्च केले होते आणि त्यांच्या प्रत्येकाकडे बघण्याचा काही टॅक्स चुकवला आहे का, काय केलं आहे का, हा बघण्याचा दृष्टिकोन असतो. आणि एखाद्या वेळेस बॅलन्स शीटमध्ये काही त्यांच्या आकडेवारी मांडण्यामध्ये काहीतरी चूक झाली असावी, त्यामुळे त्यांनी रेडची कारवाई डेअरी उद्योगांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यावसायिकांवर केलेली असावी. याच्यामध्ये राजकारणाचा कुठेही लवलेश आणि गंध नाही. या ठिकाणचा इन्कम टॅक्स काही या ठिकाणी आकारणी करण्याच्या पलीकडे इन्कम टॅक्स काही करत नाही. आणि उगाच ते रघुनाथ राजेंवर रेड झाली, पिट्टू बाबांच्या घरावर कुठलीही रेड झालेली नाही आहे. फक्त संजू बाबा एकच झाली, माझ्याही घरावर झाली. माझ्या फलटणमध्ये अन्य व्यावसायिक रणवरे म्हणून त्यांच्याही घरावर त्याच दिवशी मलठणमध्ये रेड झालेली आहे. मलठणमध्ये राहणारे रणवरे सेम टायमिंगला यांच्याशी संबंध नसणाऱ्या रणवऱ्यांवर रेड झालेली आहे. त्यामुळे हे रेड जनरल प्रोसिजरचा भाग आहे. याला कोणी सहानुभूतीचा भाग बनवू नये अशी माझी विनंती या ठिकाणी सर्वांना आहे. शेवटचा एक प्रश्न आहे. गेल्या आठवड्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं एक रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अनुषंगानं पत्र जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल झालं की भाजपची जी सदस्य नोंदणीची मोहीम सुरू आहे, ज्याच्यामध्ये सदस्य नोंदणीमध्ये सहभाग नोंदवला म्हणून त्यांना अभिप्रायाचं पत्र जे आहे ते प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आलं. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अनुषंगानं तुम्ही असाल किंवा मग राम सातपुते जे आहेत ते पक्षाकडे मागणी करतात की त्यांना पक्षामधून जे आहे ती कारवाई करावी, ज्या पद्धतीनं लोकसभेला किंवा विधानसभेला काम केलं नाही. आणि प्रदेशाध्यक्षांचंच पत्र व्हायरल होणं, त्यामुळे तर्कवितर्क जे आहे ते लढवले जात आहेत. नक्की वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती अशी आहे की पक्षाची 1.5 कोटी सदस्याची मोहीम चालू आहे. जो कोणी XYZ 1000 सदस्य करेल त्याला कॉम्प्युटर जनरेटेड पत्र जातं. बावनकुळे साहेबांचं पत्र हे स्कॅन केलेली सही आहे, ही त्यांची स्वतःची सही नाही आहे. एक कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याकरता भाजपची कल्पना आहे. मग तिथं रणजित मोहिते पाटलांच्या जागी जर आणखीन शरद पवार साहेबांनी आमचे 1000 सदस्य केले तर त्यांनाही पत्र त्या ठिकाणी जाईल. त्यामुळं अशा प्रकारच्या त्या पत्राचा आधार घेऊन मला नाही वाटत की त्याचा काही फार दिवस फायदा होईल म्हणून. आता मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही जी मागे भूमिका मांडलेली होती त्याच भूमिकेवरती तुम्ही ठाम आहात? नाही, माझ्या भूमिकेला काही फारसं त्याच्यामध्ये नाही. पक्ष हा तळागाळामध्ये काम करतोय. भारतीय जनता पार्टी मी खासदार झाल्यामुळे अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. त्या ठिकाणी पक्षाची चळवळ ही त्या ठिकाणी गावागावामध्ये आहे. त्या काळामध्ये आम्ही दूषित वातावरण आम्ही बदलू शकलो नाही. नॅरेटिव्ह आमच्या विरोधात सेट केला गेला तो आम्ही बदलू शकलो नाही. त्या काळात आम्हाला पराभवाला समोर जावं लागलं. पण एकदा पराभव झाला म्हणून त्या ठिकाणी लोकांचं काम करणं आणि लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकणं. आज लोकांची मागणी आहे की सातत्याने मोहिते पाटील कुटुंबियांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर सातत्याने विश्वासघात केलेला आहे. तर त्यांना पक्षामधून त्यांना मोकळं करून द्यावं, जेणेकरून सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोकळा श्वास त्या ठिकाणी घेता येईल. जी माणसं त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करत होती, राम सातपुतेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत होते, त्याच लोकांनी जर उद्या भाजपचा झेंडा हातात घेतला तर प्रामाणिक कार्यकर्त्यांची कुठंतरी गळचेपी होती, असे कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भावना आहे. तुम्ही ही भावना तुमच्या पक्षश्रेष्ठींकडे कळवली का या संदर्भात? आमची पक्षश्रेष्ठी ही खूपच ग्राउंड नॉलेज, त्यांना ग्राउंड अपडेट खूपच असतात. आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचलेल्या, जनमानसाच्या भावना त्यांच्याकडे पोचलेल्या आहेत आणि योग्य वेळ आली की ते सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी पक्षांतर्गत होईल. मला खात्री आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी याचा योग्य निर्णय योग्य वेळी घेतील. आपण पाहतोय की जे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं ते कम्प्युटर जनरेटेड आहे, त्यामुळे सदस्य नोंदणीमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला होता ते पत्र त्यांना दिलेलं होतं. मात्र या पत्राचा फारसा फायदा जो आहे तो जास्त दिवस मोहिते पाटलांना होणार नाही. मात्र पक्षांतर्गत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस करेक्ट कार्यक्रम जो आहे तो होईल अशी सूचक प्रतिक्रिया रणजितसिंह निंबाळकरांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.